Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, Class 12th Arts, Arihant College of Arts, Commerce, Science, Bowdon, Pune. Somebody of today's lecture, we have to discuss chapter number 2, European colonialism. Yesterday's remaining point continue today. So as 2.2 consequences and 2.3 European colonialism, and this chapter there was a part in this point to be noted that a cause of the rise of colonialism. Okay, this is the first point, industrial consequences. Colonialism was a result of industrial revolution, production increase, economy because of the new machines. हे बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं त्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की युरोपमध्ये ज्या वसाहत कॉलोनिझम स्थापन झाल्या युरोपियन राष्ट्रांनी इतर खंडामध्ये, आशिया आणि आफ्रिका अशासारख्या खंडामध्ये जाऊन अनेक त्यांचा जो हेतू होता त्या आपलं हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या वसाहती स्थापन केल्या. तो टुडेज आपण आज जे बघणार आहेत त्याच्यामध्ये युरोपियन कॉलोनिझम. ठीक आहे, आता दॅट टू बी some point of requirement of raw market material include for colonialism. म्हणजेच आता ज्या वेळेस आपल्याला समजा एखादी व्यापार इस्टॅब्लिश करायचा असतो त्यावेळेस आपण तिथील वातावरण, तुम्हाला काल पण सांगितलं होतं की आपण तिथली परिस्थितीचा आढावा घेतो, किंबहुना काय करतो, तिथील जी परिस्थिती आहे तिथलं जे वातावरण आहे ते वातावरण बघून आणि ती आपल्याला आपल्या व्यवसायासाठी किंवा काय सपोज काही कारणास्तव ती आपल्याला कशी उपयोगी पडेल ही आपण प्रथम ते सगळं बघतो आणि तेव्हाच आपला व्यापार उद्योग आपण सुरू करत असतो. सो रिक्वायरमेंट ऑफ अ रॉ मटेरियल म्हणजे काय? रिक्वायरमेंट ऑफ रॉ मटेरियल म्हणजे कच्चं. आपण जेव्हा एखादी व्यापार करतो तेव्हा आपल्याला त्या वातावरण, त्या प्रदेशामधून आपल्याला आपण जेव्हा ते प्रोडक्ट तयार करू, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला कच्ची वस्तू म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा आपल्याला होईल का हे आपण सर्वप्रथम बघत असतो. देन आफ्टर इन्व्हेस्टिंग सरप्लस कॅपिटल, म्हणजेच सरप्लस म्हणजे काय की समजा आपल्याला तो मुनाफा म्हणजे काय की मग आपलं जे उत्पन्न आहे टॅक्स, आपण समजा जो खर्च आपण एखादी वस्तू उत्पादन करायला लावू त्यापेक्षा आपला तो खर्च जाऊन आपल्याला इन्कम किती भेटतो, प्रॉफिट किती मिळतो याच्यावर आपण बघत असतो. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ॲडेड टू वेल्थ ऑफ द युरोपियन कॅपिटलिझम who were already rich. They started searching for secure markets to invest their surplus fund. म्हणजे
त्याच्यामध्ये सेकंड आहे सोर्सेस ऑफ मिनरल्स. देन आफ्टर जॉग्राफिक इम्पॉर्टन्स, हे आपलं तुम्हाला सांगितलं आहे मी कालच. अवेबिलिटी ऑफ लेबर, म्हणजे मजुरांची उपलब्धता, म्हणजे तिथं आपल्याला मजूर मिळेल का, लेबर. ठीक आहे. आता मग थर्ड पॉईंट इज, आपण जो पॉईंट बघणार आहे, द पीपल इन एशिया अँड आफ्रिका वेअर इकॉनॉमिकली एक्सप्लॉयटेड बाय द युरोपियन्स. द पीपल इन द colonialism lost their independence. Their economic exploitation forced them into poverty. म्हणजेच काय की आशिया आणि आफ्रिका या खंडातील जे देश होते त्या देशातील जनता पुअर्टी म्हणजे गरीब जनता होती त्यावेळेस. म्हणून त्यांनी काय ही त्यांनी सर्वप्रथम त्यांनी हे हेरलं, ही बाब त्यांना माहिती होती. म्हणून त्यांनी काय केलं, सर्वप्रथम ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवून आपला जो कच्चा माल आहे तो कच्चा माल घेतला आणि तो पक्का करून आपल्याला जास्त किमतीमध्ये आपल्याला येथील जनतेला त्यांनी विकला. म्हणजे एका प्रकारे त्यांनी काय केलं, आपल्यावर अन्याय केला. म्हणजे काय केलं, अन्याय केला. ॲट द सेम टाईम वी मे also note some constructive things that happened during the colonial period. A new awareness emerged in this political, social, economic and educational field. Common people became conscious democratic system and its inherent modern values like liberty, equality and fraternity. They got introduced to principles like administration based on a fundamental legal system in India or other country in Asia and Africa. That so as a very poor people in that nation. So who decided if America, while studying the history of the European colonialism are the colonial period in America, it becomes apparent that the stronger European countries dominated the weaker countries by establishing colonies. There are pushed them into subjection. The European migrants seized the land of original inhabitation in America. वास्तविकता तुम्ही जर युरोपातील जो आपला हा बारावीच्या पुस्तकामध्ये हा सेकंड चॅप्टर आहे, या सेकंड चॅप्टरमध्ये किंबहुना तुम्ही जर इतिहासाच्या मध्ययुग, आधुनिक इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, प्राचीन इतिहास जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल तर ब्रिस्टॉल हे शहर तुम्हाला माहिती असेल. ब्रिस्टॉल या शहरामध्ये, ब्रिस्टॉल हे शहर कुठं आहे, इंग्लंडमध्ये आहे. तिथं राजाराम मोहन राय याचा मृत्यू झालेला आहे ब्रिस्टॉलमध्ये. ब्रिस्टॉल इंग्लंडमध्ये आहे. तर ब्रिस्टॉलमध्ये एक घटना घडली होती. ती घटना काय की इंग्लंडची वसाहत अमेरिकेमध्ये होती. दॅट्स सेम पोझिशन इन इंडिया. इंडिया आणि अमेरिकेची त्यावेळेस सेम पोझिशन होती. अमेरिका आणि इंडिया या दोन्ही देशांवरती इंग्रजांचं राज्य होतं. ओके. मग तेव्हा बोस्टन टी पार्टी हा जो वर्ड आहे तो कॉमन सगळ्यांना माहिती असणार आणि तुम्हाला मी सांगतो. बोस्टन टी पार्टी काय आहे, ती जी घटना आहे ती खूप अतिशय म्हणजे ती एक आपली काय म्हणतो आपण एक कहाणीच होईल. कारण काय झालं होतं की अमेरिकेमध्ये त्यांच्या 13
colonialism in America, that England. मग तेव्हा मग का की इंग्लंडच्या वसाहती ज्या अमेरिकेमध्ये होत्या त्या वसाहतीमध्ये चहाच्या पेट्या, म्हणजे आपण चहा पावडर म्हणतो, चहाच्या पेट्या हे इंग्लंडहून यायचा होता आणि त्याच्यावर अधिक कर, मूळ खर्चापेक्षा अधिक त्यांचा नफा जाऊन अजून त्यांचा रेव्हेन्यू जो टॅक्स असतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो टॅक्स असतो, तो टॅक्स त्यांनी इंग्लंडने त्याच्यावर लावला होता. त्यामुळे ज्या अमेरिकेच्या ज्या कॉलोनिझम म्हणजे वसाहती होत्या त्या वसाहतींनी त्यांना वसाहतीमध्ये विकण्यास त्यांच्यावर पाबंदी लावली, त्यांना मनाई केली. म्हणून त्यांनी काय केलं की जेवढ्या पेट्या होत्या चहाच्या जे की इम्पोर्ट झाल्या होत्या, एक्सपोर्ट झाल्या होत्या, त्या पाट्या त्यांनी समुद्रामध्ये फेकून दिल्या. म्हणून या घटनेला काय नाव पडलं, बोस्टन टी पार्टी असं नाव पडलं होतं. ठीक आहे, असू द्या. पोर्तुगाल दे डिस्ट्रॉयड द लोकल किंगडम्स इन पर्स्युड मेक्सिको. द inhabitation were forced into slavery. Portugal and Spain were on the forefront in the competition among the European nations to establish colonies. Portugal brought Brazil in the American continent under their rule, and so did Spain by taking hold of Mexico. They discovered gold mines. Spanish gold mines म्हणजे सोन्याच्या खाणी. हे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. दे इस्टॅब्लिश कंट्रोल ओव्हर द एंटायर कास्टलाईन ऑफ साऊथ अमेरिका, म्हणजे अमेरिका, आफ्रिका आणि इंडिया या सर्व खंडांमधील म्हणजे आशिया खंडातील देश तेव्हा मग काय झालं की त्यांनी आपला जो प्रदेश आहे त्यांच्यावर आपली पकड घट्ट करण्यासाठी काय केलं होतं, त्यांनी काय केलं, आपलं वर्चस्व तिथं त्यांनी स्थापन केलं होतं. तेव्हा मग ज्या वेळेस एखादी समजा आपल्याला जास्त टॅक्स मिळवायचा असेल तर, किंवा फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल म्हणून उदाहरण घेतलं, समजा आपण काय करतो, आता समजा एखादी व्यवसाय आपण सुरू करतो आहे, उद्योग व्यवसाय आपण सुरू करतो आहे, तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याच्यावर आपण विचार करत असतो. आणि तेव्हाच नंतर मग आपण तो व्यवसाय कसा चालेल, त्याची मार्केटिंग कशी होईल, तो आपल्याला कसा वाढवता येईल याच्यावर आपण विचार करतो. तेव्हा मग तसंच इंग्लंड आणि स्पेन वगैरे जे देश होते युरोपमध्ये 15व्या 16व्या आणि 17th सेंचुरी इन 16 आणि 17th सेंचुरीमध्ये जे देश होते त्या देशांनी तोच विचार त्यांनी केला आणि अमेरिका आणि आशिया खंडांमध्ये त्यांनी आपल्या कॉलोनिझम त्यांनी युरोपियन मतलब वसाहती तिथं त्यांनी स्थापन केल्या. अशा प्रकारे आपला आजचा जो लेक्चर आहे तो आज इथं संपतो आहे. आपण काय करू, नेक्स्ट जे पॉईंट आहेत ते पॉईंट नंतरच्या लेसनमध्ये आपण बघूयात. सो रिमेनिंग चॅप्टर विल बी कंटिन्यू टुमॉरो. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.